हो 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 काय लावलं बाबा तुम्ही राजा गंधाचं? घ्या ना तसा, काय होते त्याला आता? काही धावून काही काय करावं ती आमच्या जन्म होत म्हणलं उशीर होते घरी जायला आता. तुला नाही ना माहित राजा काय फरक नाही तर हे गंज कसं धुवून घ्या लागते ना बा. मग हे काय असं जर नेला तर काय होईल ते? फालतू राजा म्हणलं रिपोर्टर व्हायची तर फालतू बसा लागेल मध्ये. हे पहिले धुवा लागते रे बा, मग जा लागते ती गाडी. तुम्ही बा खानशी काढा त्याची आणि हे धुला का मला पहिले. काही नाही होत ना, काय होऊन राहिलं त्याले. राहू दे तू, हे बघ गाडीत टाकून दे. हो, घरी गेल्यावर मग धुजू तू. हो, नाही तर मग कसं आता काय त्याला इलाज काय दुसरा. आता होते का, आता किती टाइम लागते काय ना घासा दिली आपल्याजवळ? का साबण आहे का, सर्फ आहे का, काय आहे का आपल्याजवळ? अरे का तुझ्या डॅनीला का आवाजच बोलायला ना पण खायच्या वक्ती सगळे जण आता काम करायच्या वक्ती असं म्हणता. मी तुम्हाला काय म्हणलं होतं गंजाच्या वक्ती काय भुसण्या की बा धुवून द्या लागेल रे बा, तर आण तुम्ही. आणि तुम्ही राजा असे करू राहिली आज करा लचणच लागून या गंजाचा आपल्या मागं. मी काय म्हणतो कधीला तुम्ही काय करा, देवदास काका नाही का त्याच्या खोपडीत जा. तिथं ते घासणी साबण सर आहे त्याच्यापाशी. चहाचे भांडे कुंडे असते ते घासत असतीलच ना. तुम्ही तिथं जा, चांगला घासा खसकर आणि मग तुम्ही गंज घेऊन या. म्हणजे मग तुम्ही जातात समजा नाही का. बरं जा बा जा, काय राजा असं नसते बरं राजा, असं कामं नाही केले पाहिजे माणसानं. खायच्या वक्ती गोड गोड बोलायचं आणि मग आता भांडे घासाच्या वक्ती आलं की मग बापा तुम्ही मी किती रिस्की आणली ते गुंपाबुटीचा गंज राजा ते फालतू किती नसते आपत्ती धंदे आहे ते. पण मी म्हणतो चिरडी खपती कोणी असलं तर त्याच्या आपण नांदी येऊच नाही ना. आता गुंपाबुडीचा गंज काही आणायची गरज तुले? घरचा आणायचा असतं एखादा. राजा तुला नाही ना माहिती डॅनी काय असते तर घरी ठाकूर चालत नाही आपली. मग गंज काय तर गिल्लाच नाही देत. मग कुठे बाहेर नाही आले तीनच मोजके काढायला आणि तेच वापरा म्हणते. मग चक्कीत नाही राजा म्हणलं मी इकडून तिकडून पाणी आणायला काय विचार पडते मला काय करावं. मग आता तू काय कर कडे डॅनी. हो आता तुम्ही जा असं जा बा, मला तर आता धास लागते काय इलाज नाही ना मला. मी जातो आता देवताच्या खोपडीत नाही मागतो त्याला घासणी आणि घासघूस करून मी काहीतरी पर्याय करून येतो घरी. ये बा लवकर ये. हो, ते फालतू दैनाला येतील तर अजून आपत होईन बा. लवकर ये फक्त. मग त्याचा धाक आहे मला 4 वाजता येतो म्हणजे झुमरे. आता काय होते काय माहिती आता. चक्की तर बंद आहे मला सध्या काही विषय नाही. बरं जाऊ द्या. जा तुम्ही आता मी येतो माहिती पैसे बरं. हो करावं लागेल काहीतरी आयडिया. हो जा तुम्ही. बरोबर ठीक आहे, मग जातो आम्ही. हो ये मग तू मागून. फक्त एक मेहरबानी करता म्हणून मावर सगळे जण भाऊ पोट्टे हो सांगू नका म्हणलं गण झुंबरचा म्हणून ते दैनात आणला म्हणून. नाही सबरसन आली गावात. नाही नाही आम्ही कोणीच नाही सांगा. तुम्ही फक्त तेवढं निपटा तेवढं ते. आम्हाला काय आता एवढं खाऊ लागल्यावर का आता काय गाऊ नाही लागलात का. घ्या तुम्ही धुवून जाऊन या आधी. शेवटी आपल्याच भोवती आलाय नाही का. बाबा आता शेवटी एवढा मोठा गंज घासून काढणं म्हणजे का सोपं आहे काही. लेकाने सर काय काय करून टाकलं लेकाने कायच करावं. फालतू बा छटाकवर शिरा नाही भेटला खायला म्हणजे मग सर वाणी राहणं सबन चक्क केलं याय ना खाल्ला वर पुरपूर मला काहीच नाही भेटला. जाऊ दे आता काय आता काल जास्त लागेल देवच्या खोपडीत नाही पाहा लागणार आता. हो एक खेपचं बा आता डबल असे काम करायला पुरत नाही का. हो फालतू आपल्या वाटतं बाजूला काय मस्त आहे का काय झालं काय काहीच नाही उरलं. बाबा आपल्या कानाला खड्या म्हणलं. हो इथं इथं ते काहीच करू नका तुम्ही. हो फालतू नसतीचे काम बाबा मा भोवती याचे. मग काय गुंपाबुडीचा गण म्हटलं काय काय सोपं काम झालं का ती. दैनाचा गण राहायचा तुम्ही म्हणलं इथं. महाप्रसाद करायला आणला काही वाटते का तुम्हाला? म्हणजे तुम्ही तर नक्षलवादीपेक्षा राहायचे म्हणजे काही काही समजून राहिले बा. महाप्रसादासाठी आणला ना काय घरचा कार्यक्रम होता का ते काही आपलं म्हणजे तुम्ही आपल्या घरचा स्वतःच आणायचा लोकांचा काय आणायचा. म्हणजे लोकांचे दैनाचे गंज तुम्ही राहायचे का लोकांच्या महाप्रसादाला आणता का. म्हणजे टेलर लोकांना का कपडे शिवायला आणले का घालतच राहायचे का ते काही काम आहे राहायचे तुमचे. वाटलं होतं का एवढं हात झटकतं म्हणून असं वाटलं चांगला म्हणून सरायच्या. पण घासणी साबण तेवढं ते फक्त मी घासतो ना कुठे जाऊ. तुझ्या इथं ते पाईप आहे तिथं ते काही समजावं तिकडे कसं या विषयात आपण पडत नाही. कानाला खड्या आपल्या आपण तुम्ही काय सांगायचं ते मला माहीत बी नाही. आणि तुम्ही गंज आणला होता का नाही मला काही घेणं देणं बी नाही. हो तुम्ही ते गंज उचला आणि लवकर घराकडे जा. जातो ना फक्त घासणी घासणी साबण तर दिलं का नदीवर जातो बा तिथं घासतो. नाही बा ते कुठे घासणी दिसायची नदीवर तर म्हणून हे घासणी कुठून आली फालतू. मग कसं खोल फिटिंग जर निघाली तर मी बी याचो त्याच्यात बा. हो आपला या विषयाशी काही संबंध नाही ना. आपण याच्यात गोव्याला गेलोही नाही पाहिजे. हो मी चाललो आता तिकडे महाप्रसाद आहे गावात मी. हो तिकडे जावं लागते मला. हो चक्कर टाकायला आलो हे भोवती बला आणसान तुम्ही. हो तुम्ही तुमचं पाबा ते गंज घेऊन निपटा लवकर. बरोबर ठीक आहे ना ठीक आहे ना. हो पाहू ना एखाद्या व्यक्ती तुझी ऑलरेडी म्हणजे मग सांगेन ना. हो बरोबर ठीक आहे ना. मध्ये घासणी नाही देऊ तू बरं ठीक आहे ठीक आहे. हो या विषयात काही सांगू नका तुम्ही. बाकी कोणता विषय असो त्याच्यात आपण पडतो. पण हे कसं गुंपाबुडीचा विषय म्हणला की आपण त्यातून पडतच नाही. हो तेच तर आपण वावर बटन दिलं तर मागच्या वर्षी माहिती आहे आपल्याला. हो मात्र्यासाठी किती भांडणं झाली ते आम्हाला माहीत. हो जा ते गंज लवकर उचला फालतू याचं कोणी. जा जा. हे जर आता गोट्यानं घासघूस केला तर नाही का सत्यानाश वाजायचा नाही का. चपचापच झाला नसा झाला नाही का नसती आपण याची अजून. आता हे काय काढा होतं कसं काढा होतं नाही का. पोट्ट्याने काय माती लावलीच नाही पण काही म्हणा नाही का. तसंच त्याला ठुनलं काय ना बस. आता कायच करा आता काही समजून नाही राहिलं. आता कोणाला आता लाईनी पटेल काय आले आता माहिती आता काय सगळ्या गावाला सांगत बसू आता. नाही आता काय करावं लागेल इथून निघाले पुढे घराकडे. हो आता ही चक्कीत जाऊन ठेवून द्यावं लागेल. नंतर विचार करू याचं काय करायचं काय नाही. नंतर पाहू काय करायचं आता. अबजी अबजी काय बुडे गंधात ती काही समजायला बरं मग थांबायला तयार नाही. झालं ते दहीन घेऊन बघू आपल्या चक्कीत नाही ना. रातच्या ते कसं मग आता आणलं नाही जाणार तर मग कसं उघडं राहील. जाय ते चक्कीत जा लवकर घेऊन. गेलो तर मी 4 वाजता गेलो होतो पुढे तिकडे ते वावरात जायला होता. तिकडे आता सध्या काही गेलो होता आता तिथे महाप्रसादात बसलाय आपल्या गावात चालू आहे तिथं. आता म्हणलं कसं उद्या सकाळी घेऊन येईन. नाही ना ते कसं रातभर मग उघडं राहायची तिथं. ते काय झाकून ठेवते का लोकांची काळजी असते का लोकायले. ते दहीन झाकून ठेवा का काही असं एवढी काळजी आहे का कंदील बुडेले. तू जाय मुकाट्याने ते त्याला मला चाबी द्या म्हणा लवकर उघडून ते घेऊन आपलं दहीन. तसं आता ते जेवण करून राहिले होते त्याला उठून बरोबर असते का काय बरं का पाऊस चालला का बरं दयर.
बाबा तुला काही कोणते काम सांगितलं तरी काही ना काही करतोस तू. हे आहे ते आहे नसं आहे तसं आहे. तुला काही आणायचं नसते आणि मग काही कारण सांगतो. मी जातो आता कंदील बुड्याच्या घरी, त्यामध्ये दे काढून. मग तेवढं घेऊन ये तू. हो, काही हरकत आहे. जाय तू जाय बघ घेऊन ये. बरोबर जातो मी तिकडे आणि पाहतो काय आहे ते. होणार काय रातभर तिथे ठेवायला पुरतोस ते कधी. येतो मी. तसं नाही ना सर, मला काय काय ते काय दयन का फोन चालला कुठं. पण आता ते उघड आहे का झाकून ठेवलाय काय सांगू आता. म्हणून म्हणलं बा पाघरचे बुवा आले काढून घेतलं घरी घेऊन जातो. कुठं बसता आता उघड असलं तर खावटे का मग पोय आपल्याला. ते बरोबर आहे नाही का. येऊ दे ना मग. आता ते जेवण करायला गेले तर महाप्रसाद तिथं. आता मग कसं आहे येते ना बसतो तू बस ना चहा घेऊन आपण. आता चहा घे राहू दे सोप सुपारी घे बसतो मी 10 मिनिटं. आता नाही का आली आपण आले का मोठे खुशी. आता हे बुडी जर आता गुंपा बुडी इथं बसली मी जायपर्यंत. मी गेल्यावर तर बस झालं. मग कसं भानगडीच आहे नाही का. पण आता रातभर तरी सुधी जाऊ आपली. पण आता काय करावं काय आता काही जा मग आहे का प्रकरण नाही का. म्हणून इकडे मागच्या दाट्याने काय करू तर काय आहे कंदिला पाहिजे धरतीच बसली. ते मला कोण काय का शांताराम त्याला जरा आराम आवाज द्यायचा ना. मग काय काही आपला मी म्हणतो काहून तुम्ही लपलाप काम करून राहिली इकडे. जा ना घरात जा ना तिकडून. इकडून मागच्या रस्त्याने काय चालले. नाही रे बाबा मी घरात होतो. मागच्या रस्त्यातून बाहेर निघालो मी. हो बरं झालं दाट्टा आहे मागचा. नाही तर बस आलते माझ्या घरावर गोटी. हो मोठं नवीनच कांड झालं ना. आता पुढे काय होते काय माहिती उद्या. म्हणजे आता काय केलं बा तुम्ही का म्हणजे काय नेमकं झालं काय काय करायला मोठी स्टोरी आहे ते आम्ही महाप्रसाद केला नाही का बा तिकडे डॅनीनं ते. तर तिथं काय झालं गंज आला म्हणे. होतं मी आम्हाला गंज कुठून न्या. आपल्या घरी कसं आहे बुडी काही घरी नव्हती. कुलूप होतं लावून. मग आता गंज तर न्यास लागते. एक तर महाप्रसादाचं काम म्हणल्यावर काय आहे त्याला अडचण. म्हणून ते झुंबरनं दयासाठी ते गंज आणला होता. त्याची जेवारी का गहू होता ते मी पिप्यात टाकली आणि मी ते गंज घेऊन गेलो. पण ते वावरच काय झालं तिथं जंगलात. आम्ही प्रसाद भाजला ते सरा गंज काय झाला पुरा. धुवून धावून पाहिला मी आपण ते काही जमलं नाही चालले का. हो कसं माती काही लावल्या पोट्यान बरोबर सरा काय झाला. आणि आता जर का ते समजा गुंपाबुडीने पाहिला तर मग किती भानगड व्हायची. म्हणून त्याचा पोडो घरात जाऊन नाही राहिलो मी. बाबा नसतेच काम केलं हो राजा मा. कंदीला बाजी अशी कामं काय करायचे आपल्या घरचा न्यायचा राजा. नाही तर मला मागायचा आला असता. मा घरी कोण आला तुम्ही मा घरचा न्यायचा असता. आता काय करा आता शांतीचं घरी चालते का काहीतरी. हो फक्त गोष्टी सांगते. हो ना ते बरोबर आहे. तूही देत होता सगळं जनता देत होती मला माहिती आहे मला काय काय नाही. तर पण विषय कसा आहे आता मा अंगावर आली. आता करा काय म्हणलं निपटाव कसं हे सांगायचं आता पहिले करा राजा. तुम्ही काही उकिरं काढताना मला बुजवायला लावता फालतूचं. हे बा तुम्ही काय करा एक गोष्ट अशी करा तुम्ही म्हणजे रात्र तरी चांगली जाईल. उद्याचं उद्या पाहू. आता तुम्ही काय करा चाबी हरपली म्हणा. चाबी काही दिसून नाही राहिली म्हणा चक्कीची. हो बयाचं असं धोंडल्यासारखं करा. असं इकडे तिकडे कंदील घेऊन जरा असं हो चाबी दिसली का रे चाबी दिसली का रे असं करा. म्हणजे ते नजरीत आले पाहिजे तुम्ही त्या गुंबाबुडीच्या. हो बा चाबी हरपली उद्या पाहू. हो म्हणजे रातचं प्रकरण निपटते तुमचं. बोले का तसं करावं लागेल नाही का. आता गुंपाबुडी घरी सोपसोपारी खाते आता. आणि बहुतेक आता मला बयात जा लागेल घराकडे आणि पाहा लागेल नाही का विषय काढून. बरोबर पाहतो मग आता आजची रात्र तर निपते समजा. बस बिलकुल असं डेअरिंग न जायचं. घरात जा तुम्ही चाबी कुठे करा आणि बस जिकडे तिकडे करून टाका. विषय मोकळा उद्या पाहू मग. चला बरं आहे हे तरी विषय बरं आहे नाही का. म्हणजे चक्की उघडलं नाही म्हणजे नाबाजी का बाजा नाबाजी का बसरी नाही का विषय क्लोज. बरं ठीक आहे मग हो जातो मग आता नाही का. आता काय भ्याचं काम आहे नाही का. जा आता काही टेन्शन नाही जा शांताराम डॉक्टर खोना माया. एक तर चाबी हरपली माय मला नाही सुचरायला काही. काय झालं घरची आली का नाही. अरे आली का बा घरी आली का म्हणलं महाप्रसादावर. काय कलकल करू राहिले म्हणलं काय झालं शांताराम काय म्हणते. नाही दयन आणतो म्हणे मी आता राहू दे सध्या सकाळी आणतो. आता एक तर मला चाबी नाही दिसू राहिली. आता चाबी कुठं ठेवली कुठं नाही. आता मला काय आठवून नाही राहिलं. घरी गेली दिसली का चाबी आपली चक्कीची चाबी 2 चाबी होत्या ती मोठ्या कुलपाच्या. बाबा तुम्ही काय तुमचं ध्यान नाही राहत म्हणलं घरी काय द्यायच्या चाब्या घरी आणल्याच नाही तुम्ही चाब्या आल्याच कुठं. मग पडल्या कुठे चाब्या आता रस्त्याने पाहिल्या मी पंक्तीत पाहिल्या. आता काय कुठं काय पडल्या असं का. आता वावरात गेलो बा दुपारी. वावरात नाही तिथं आता देवताच्या खोपडीत तर नसेल का. पाहतो मी हे बा सापडते चाब्या. मी आज संध्याकाळी आता रातच्यानं जातो पाहतो ते खोपडीत पडेल आहे. त्या खोपडीत पडेल आहे बाबा काय तुमचं करतं मला आमचं दय नाटकलं ते झाकून झुकून आहे का नाही मला उघडच आहे. नाही झाकून आहे बाबा तुमचं कसं बाबा मी झाकून ठेवलेलं आहे. असं तसं थोडी वापर आहे आपला चांगला वापर आहे असा गायट काम आहे का. पण आपण सकाळी मग स्वयंपाक करायच्या कणी कमी पडत होती म्हणून आली तुम्ही. ते सगळं बरोबर आहे पण ती चाबी दिसून नाही राहिली म्हणून. नाही तर मग काय देऊन ठेवलेलं आहे सगळं पद्धतशीर आहे. तुम्ही काळजी करू नका. सकाळी न्या तुम्ही झाकून झुकून आहे सगळं पद्धतशीर आहे. बरं ठीक आहे मग आता मी सकाळी येईन मग काय हरकत नाही काय हरकत बाबा निवला नाही का. बरं ठीक आहे येतो मी पाहतो जराशी कुठे दिसली पाहतो. बरं तुम्ही पाहतो घरात चाबी दिसली तर हो पाहतो. तर तुम्ही काही दमच नाही सोडून राहिले. मग अरे थोड्या वेळा थोडा थांबान जरासं. दूध दूध काढायचं राहिलं माझ्या 2-4 म्हशीचं दूध काढणं आहे. तुम्ही थांबा थोड्या वेळाने. ते सगळं बरोबर आहे. चांगलं काम आहे पण कसं माझ्या गायला फाशी आली म्हणून म्हणलं कशी रात निघली. पण आता दिवस आहे बा गुंपाबुडी आपल्या चक्कीवर जाऊन बसेल आहे म्हणलं. हो आता दुरून पाहिलं मी तिथंच बसेल. आता माझी वाट पाहू राहिली. आता एक तर आता काय कसं काय करू हे सांग मला मार्ग आता. हो आता दिवस कसं निघू. पण आपण तुम्हाला माहिती आहे का मामा किती लोच आहेत. माणसाला कसं माइंड असं फ्रेश पाहिजे ना. हे कामाधंद्यातून जर असं अलग सलग असला म्हणून निवांत बसला माणसं सुचते. पण ही काय एवढे मोठे कामं आणि ते तेव्हा तुम्ही काय करा देवदास भोली विचारा. हो देवदास भोली म्हणा कसं काय निपटावं म्हणा हे थोडंसं घ्या ना मार्गदर्शन सरपंचाचं घ्या. नाही ना ते काहीच काम नाही ना. कालच तर बाबा झाड करे त्याला म्हणलं गंज धुवासाठी म्हणलं घासणी साबण दे म्हणलं त्या खोपडीतली. नाही म्हणजे मग इथं थांबू नका म्हणजे गंज घेऊन लवकर निपटा म्हणजे तुला. तसं काय म्हणजे काय त्याला काय म्हणजे बंदूक लावली कोण काही त्याच्यामध्ये असा माणूस आहे ते बापरे म्हणजे त्याची लट्ट आहे नाही असं. मग आता कसं काय करा आता म्हणजे मलाच काढा लागतं का मार्ग. आता कसं रातचं कसं निपटवलं तसंच मग आता हे दिवसाचं पाहिजे कसं तरी काहीतरी मार्ग काढायचे तू. तर हे बा तुम्ही काय करा एक काम करा. आता तुम्हाला थोडासा खर्च होईल म्हणा. तुम्ही काय करा घरी जा. घरी एखादा गंज आहे का त्या साईजचा. ते गंज तिथं घ्या आणि ते देऊन द्या. जाऊ द्या तिकडे एक खेपचा. जुना भला मग पुढे खात जा तुम्ही. मग तुमच्या घरी ठेवा ते जुनावाला ते त्याचं ते जे काय झाला ते घरचं आहे बा घरचं सांगूच नको ना. मग काय फालतू अजून वाढायचं ते इकडं राहतं तिकडे वाढायचं जास्त नाही. घरचं नको सांगू तू दुसरं सांग काही. मग नवीन घेऊन या तुम्ही माझ्या संग चला. एक गंज तुम्हाला त्या साईजचा बरोबर तुमच्या लक्षात आहे समजा ते गंज तसाच पाहून बिलकुल त्याच साईजचा आणि त्याच वजनाचा बरोबर गंज घेऊन येऊ.
ना वैकू ना ते त्याच्यावर जर समजा अंधन कोणा दिला असं नाव घेऊ असेल तर आपण आणा नवा आपल्याला काय माहिती आहे कोणा दिला काय दिला तर ते म्हणा हे गंज आहेस माया मग झालं काही मग ती गंज गेला काही माया ती हो रे ती वांधाय नाही का हो अन्नातला होय का काय जाय ती नाही माहिती आपल्याला नाही का बरं मी खुलासा काढतो सगळा आणि मी जातो आता चक्कीपाशी हे झालं की सगळं हो चक्कीपाशी जातो आणि बरोबर मी पता काढतो की बा कोणाच्या नावानं आहे का काय आहे काय नाही पुरी खोल फिटिंग करून येतो तसं करतो हो फक्त कसं आहे ते नाव कोण आहे बा काय लिहिलं आहे काय नाही तेवढा पता काढ आणि मग आपण चालले जातो या गाडीवर जाऊ आणि एक गंज घेऊन येऊ बा आणि त्याच्या मस्त मारू दे जाऊ दे तिकडे एक खेपचे पैसे 1000-1200 गेले तरी चालते पण हे लोचा पुरत नाही मी काय करतो मी जातो चक्की पैसे थोड्या वेळात नाही आता म्हणतो हे चाबी गिबी आपण बनवून आणू म्हणतो तुम्हाला फोन करतो मी तुम्ही फोन उचलता ना आपण मला चाबी बनवाले कारण ज्याला चाललं जाऊ म्हणा असं म्हणायचं बस मग कसं निघाले आपले गंज घेऊन आले जाय तिकडे बस तू फोन कर मध्ये हो चाबी हरपली का म्हणा असं तसं बस झालं का मग आपण पूर्ण सेटलमेंट पुढचं करून घेऊ मग फक्त नाव कोणाचं आहे तेवढं विचारू नये बरं ठीक आहे आता मग मला कसं थोडीशी मदत करू लागा हो जरासं दूध गीत काढू लागा बरं हो चला या किती परिस्थिती खराब आहे माणसा म्हणजे साधा सल्ला माणसाला फुकट भेटू शकत नाही का बरोबर काढतो ठीक आहे आणि विशेष म्हणजे कसं मी जर फोन करीन का नाही तर जराशी गोड बोलता म्हणा गुंपापुडी वा चांगली आहे असं आहे तसं आहे सरपंच पदाचे दावेदार आहे असं जरासं व्यवस्थित चांगलं बोलायचं म्हणजे तुमच्या मनाविषयी थोडं म्हणजे तुमच्याविषयी जरासं म्हणजे कसं जास्त राग राहणार नाही तेवढं तर करावं लागत नाही का हो समय आहे बाका तो कधी बोलणं करता का नाही का हो जाऊ द्या मग आता हो तुम्हाला फोन करता फक्त चला दूध काढू आता भेटते का माणसाले आंबट बेसन खायचा विचार होता मी चला बा बेसन आहे घेऊ आता काढा देऊन तर आता रात्री बंद आता बंद काय करा माणसानं सांगा आता हो ना बाबा मी तर कटाई आले मग काय हे कंदील बुडा आहे का याची चक्की आली की तेपासून मला कटकट वाढली मग 10 रुपये किलो द्या लागतेच लागते पण हे मला कटकट आहे बाबा मग काल आता किती वाजता 12 वाजता दहीन आणलं माझ्या मुलानं अजून म्हणलं ते द्यायचा पता नाही ते काय म्हणते चाबी हरपली तर असं झालं तसं झालं काय करा बाबा म्हणजे चाबी हरपली गायची बाबा मग तो बरंच झाला नाही का अरे रे कठीण काम झालं आता म्हणून झाली मी त्याला म्हणतो बाबा फोडते कुलो काय पैसे द्यायचे मी देतोय मग आता कुठं ते गंज त्याच्यात पडू नये उघडा ठेवला का काय काय नाही दहीन द्यायला म्हणते मी मला वाटतं त्यानं दही नाही द्यायला नसेल म्हणून चाटा मारून राहिला असं हे बा मी काय करतो फोन लावते हो काय पैसे नाही मला समजते आता तुमच्या संग खोटा बोल राहिला का नाही हो पाहतो 1 मिनिट हॅलो अरे शांताराम मी काय म्हणतो हो शांताराम तुम्ही राजा इथे या बरं पहिले चक्की पुशी लोकांसंग लबड बोलता राजा रातच्यान तुम्ही दहीन द्यायला नाही का गुंपापुडीचं नसन द्यायला तर नको द्यायला आता द्या पण मी काय म्हणतो लवकर इथं या माया दहीन काढा जाय मला या लवकर बा ते कसं गुंपापुडी आळच घेते ना मावर आता सांगा आपली काही चूक आहे का चाबी हरपल्यावर ते म्हणते बा मुद्दामच करू राहिले तुम्ही आता सांगा आता आपल्याला वाटते बा काय कोणाचं आपण काय असं बुरं चित्तो का गुंपापुडी आपल्या गावातली 1 नंबर समजा म्हणजे कार्यकर्ताच म्हणला कारण कधी सरपंचाची दावेदार आहे गुंपापुडी जर पाहिला आपण तर काऊन किती एवढी बुद्धिमत्ता आहे का कोणाले आपण काय पंग घेणार त्याच्या संग अशा संग एक तर मला स्वभावानं कसं आहे जरी तिचा तिरकट स्वभाव असला तरी बी कसं मनानं कसं निर्मळ आहे नारळासारखा स्वभाव आहे तिचा आणि आपण काय बोला होता तर आता माझी चाबी हरपलेली आहे तर आपल्याला कसं आहे कारंजाला जायचं आहे हो तिथून 2 कुलपान नव्हे हो कसं आहे जर जमलं चाबीचं तर पाहू काऊन की 250-300 रुपये 2 कुलपाय माय फळा वाटून नाही राहिली तसं आपल्या गुंपामावशी स्वभावच माहित आहे ना कसं आहे म्हणजे कसं जशाच तसं आहे तिचं हो कोणी जर अरेरावी करत असेल तर मग त्याला मग अद्दल घडवून तिच्या हाती आहे तर बरं मी काय म्हणतो मग आता तुम्ही असं करा तुम्ही ते साबण आणा याच्यावर आपण काय करू शिक्का घेऊ कुलपाचा आणि तशी आपण चाबी बनवून आणू डुप्लिकेट म्हणजे कशी कुलपं फोडायला पुरणार नाही ना एवढे मोठे पैसे कमायला पुरते का तेच म्हणलं मग येऊ का म्हणलं असं मग येऊ का मी त्याच विचारासाठी तुला फोनच करणार होतो हो या तुम्ही हे पहा मला जायचं आहे लवकरात लवकर या मग तुम्ही फटकन चालले जाऊ आपण कारंजाले आणि घेऊन येऊ तेवढं आपलं ते चाबी बनवून बरोबर ठीक आहे मग येतो मी लवकर येतो तुझ्या घरीच येतो तर बरं मी काय म्हणतो गुंपा मावशी जर भेटला तर सांगतो बा त्याला असं आहे म्हणा खरं विनाकारण कसं बा भांडणं तंड काय आपल्या गावात कसं सुद्धा नाही लागत ना हो सांगतो मी भेटला सांगतो त्याला काही विषय ना ठेवतो मग या लवकर घरी या गाडी काढतो मी काय म्हणते म्हणलं काय म्हणते काय हरपली वाटते चाबी आहे ना गमावली चाबी गमावली मग काय आता दिवस गेला का आजचा कुलपे फोडा नाही तर नवीन बनवून आणा आता मला त्रास आहे की नाही आता मला घेऊन जावं लागेल चाबी आणला लागेल त्याची बनवून डुप्लिकेट बापा काय करा आता दिवस जाते मग बरोबर आहे मग बुड्याचं काही ध्यान लक्ष राहत नाही आता पाहा म्या त्या दिवशी दहीन आणलं माझा डबा देवीदासने नेला आणि देवीदाचा डबा मासच ठेवला म्हणजे तुमचाच आहे म्हणे शेवटी बा त्याच्यावर नाव होतं म्हणून बरं झालं नाही तर भानगडीची पाहिजे नाही का माया दहीन त्यांनी नेलं बा तर आता तुमच्या नाव घेऊ असेल ना गंजावर समजा कोणाचं कसं कोणा भेट गिड्डेला असेल तर लग्न गिग्नात ते बाबा आंदोलन केलं आता ते भरणं कोण याच्या पळा काय आलाच का मला मग मासून कोणतं काय आलं माहित नाही का तुम्हाला ढोबर आले गलमारीचं आणि बाकी कूलर आलता सोपा आलता तिथे 6 महिने नाही टिकला मग हे विकत घेतले ते मा पैशानं हो 6 गंज घेतले शर्ट घेतला आता नाव लिहिलंय त्याच्यावर गुंपाबाई घर फिरवे मग पूर्ण नाव घेऊ पूर्ण पद्धतशीर ठळक अक्षरात लिहिलंय मग तारीख गिरीक सगळं जमलं म्हणजे कोणा काही भेट दिलेलं नाही होय गुंपाबाई घर फिरवे नाव आहे समजा नाही का बस जमला ते नाव टाकून द्या लागन बा तसं घेऊन या लागन बरं ठीक आहे ना बरं झालं नाव आहे ते बरं झालं चला येतो मग मी आता हो पाहायचं तयारी म्हणतो चला लवकर घरी आला की सांग मग मला फोन करतो हो मी आज घरी जाऊ मी काही कुठे चालले नाही मला सांगतो ते आला की मग ठीक आहे मी जातो घरी आता हो ना मग त्याच कामी चाललो ना मी काय रिकामा घेऊन राहिलो काय बस शांतारामच्या गाडीवर बसून चाललो त्या कुलपाची चाबी जर बनली नवीन डुप्लिकेट तर उघडतो नाही तर मग नवीन कुलपा आणतो आता काय करतो मग आणतो ना आता खरी गोष्ट आहे ना हो ना तुमचंच करायचं सगळं फक्त मला लवकर या संध्याकाळसाठी आमची तर पीठ नाही म्हणून राहिली कालपासून चक्रा चालू आहे हो ना बस आता 1 घंटा आहे बा 1 घंट्याची गेलं की आलो हो काही विषय नाही जास्त टाइम नाही लागत हे 12 वाजता बा तुमचा गण बिलकुल झुंबर मी फोन करून बिलकुल देऊन देतो हो कमीत कमी संध्याकाळपर्यंत दिलं चालते पण जा लवकर या बरोबर चल बस हो चल लवकर चल का बस झालं बा लवकर हे बा गंज घेऊन जा मला तुझ्या ते जेवारीच राहिला हो ते कसं आहे सध्या लईन नाही थोड्या वेळानं काढून दे हो हे गव्हाचं दहीन झालं बा हे तुझ्या गंज लवकर घेऊन जा
आपण कसं आम्हाला मी कसं पुढे कलकल करते ना मग काय तर तुम्ही आता कालपासून अटकून ठेवलं तर बरोबर ठीक आहे आणला तुम्ही हो ठीक आहे जा तुम्ही आता काय मात्र पैसे किती झाले राहू दे ना मग दे ना ते 10 किलो गहू आहे म्हणते ना 5 किलो ज्वारी बरोबर ते होऊ दे ना पूर्ण दळण झाल्यावर मग संध्याकाळी ते ज्वारीचं नेशीन कधी तरी देजो बरोबर ठीक आहे मग तसं करतो संध्याकाळी देतो चला बाबा गेली बोला आता नाही का आता काय याचं रिॲक्शन काय होते काय सांगा आता नाही का 100% आता तसं नाव घे पद्धतशीर लिहिलेलं आहे गंज त्याच हिशोबाचा आहे समजा तेवढाच आहे तसं वैकू येणार नाही बहुतेक 1-2 जर दिवस समजा धकलं की धकलं समजा नाही का झाला तर पोहता काय होते हो ना आपण काहून हे गंज घेऊन काहून फिरू राहिले आता दुकानाकडून गेले होते आता इकून आल्या काय आहे काय या गंजाचं काय झालं काय काय लफडा आहे गंजाचा हा बाबा म्हणलं मीच तर कावली आली आता काय करा हे कधी पुढे एकच करू राहिला ना आता हे माझं गंज नाही ना हे गंज आता 100 जर पाठवून द्यावा त्यानं हे गंज माय नव्हेच ना माझ्या नाव होतं बरोबर चमा भिंत म्हणजे चक्कीत अदला बदल झाला वाटते नाही का म्हणजे दुसऱ्याचा आला कोणाचा नाही दुसऱ्याचा नाही माझ गंज आहे ते माझे गंज होता काही त्याच्यावर गुंपाबाई घर फिरी होतं आणि तारीख टाकेल होती पुढे याच्यात फक्त गुंपाबाई घर फिरवेच आहे मग तारीख गेली कुठं हे माझ गंज नव्हेच होय असं आता लक्षात येते नाही का नदीहून बुडा म्हणूनच पहिला आता गंज घेऊन नाही का ते गंज असला पाहिजे असं बरोबर आहे म्हणजे तुमचा गंज अदला बदल झाला समजा नाही का म्हणजे नाव म्हणजे तारीख नाही याच्यात पण मला चमत्कार वाटून राहिला ना याच्यावर मी तारीख टाकली होती महापुराचं बारसं होतं नाताचं त्यावेळीची तारीख आहे ना त्याच्यावर याच्यावर तारीखच टाकेल नाही ना मग म्हणलं माझ्यावर तारीख टाकेल होती बाबा म्हणलं आता याची तारीख गायब झाली कशी या गंजावरची बाकीच्या गंजावर आहे एक परी तुंपा बाबा म्हणजे मग तारीख कशी काय गायब झाली असं म्हणा समजा मग गंज तुमचा नाही काय हे गंज नव्हेच हे नवा गंज आहे कारण की माझा जरासा म्हणजे इतका नवा नव्हता हे लय नवा आहे त्यांना मग नवा भेटला तर बरंच आहे ना हो चांगला आहे ना मग घेऊन घ्या ना मग तुम्हाला काय करावं लागते नाव आहे ना फक्त तारीख नसे ना मग काय करावं लागते नाही मला ते नाही पाहिजे बाबा म्हणजे आठवणीसाठी तारीख आहे ना ते नाताचं बारसं कोणत्या दिवशी होतं ते मला कसं समजत मग माझं हे नव्हेच होय मी आता त्याला कंदील बुड्याला शोधाले हे बा मी सांगतो ते ऐका तुम्ही हे कशी स्टोरी माझ्या लक्षात आली कारण की कंदील बुडा मुले काल नदीवर असा गंज घासताना दिसला काय काय होतं त्याचं ते घासून राहिला होता मी आवाज दिला ते पळाले तर ते महाप्रसाद होता काल तर महाप्रसादाला बहुतेक त्याने नेला असं खराब केला असं म्हणून त्याने नवा घेऊन दिला असं तुमचं त्याच्यावर नाव टाकून दिलं असं असं आहे ते तेच तर म्हणलं काहीतरी आहे याच्यात कारण की मागं नव्हते असं म्हणजे मागं तिकडे त्याने महाप्रसादाला नेता नाही का बरोबर आता सांगतो त्याला काय आहे म्हणजे स्वतःच्या घरचा नाही आता लोकांचा नाही आता भांडण करून गुंपाबाई म्हणून नवीन आणून दिला बापरे आता नवा आणला तरी बरं जाऊ द्या ना बा हे बा नवा आला ना तुम्हाला जाऊ द्या ना मग कायले बसता विषय कर तारीख टाकून देऊ जू त्याला सांगून देऊ तेवढं पण खोटे काम काय करा नाही मी भेटतोच त्याला कुठे पाहत होती हे गणित त्याच्या नेऊन आपटून देतो तिथं पाहतो काय आता काय करास तुम्ही तुमचं पाहा आता आपण तर सांगून राहिलो तुम्हाला आता नवा भेटून राहिला तरी म्हणता की बा तेच पाहिजे चलच ते बाबा त्या नव्यातून जुन्याचं काही नाही आम्हाला जुना चालते आमची आस्था असते त्याचं नाव आहे तारीख आहे मग आठवण आहे आमची त्याची हे काय पाहिजे आम्हाला हे नाही पाहिजे आम्हाला आता पाहतो काय त्याचं तेच गण पाहिजे मला आता काय भांडण नाही आता काय फालतू लोक जमा करणं तमाशा करणं आपलं काही बी करणं गेला नाही का गंज तुमचा फालतू राहिला कालपासून डोक्ता करू राहिले तुम्ही आम्हाला हाय चोरतो शिरजोर आता मावर काऊन राहिला त्या म्हणजे आता खोटही बोलते रेटून बोलते ते गंज कोणाचा आहे विचारला बरं द्यायला कोणाचा आम्हाला गंज ते वाचरे वाचता का तुला वाचवरते नाव वाचवरते त्याचं ते वाचता का नाही काय सांगा काय वाचतील काय नाही आता हे नाही का हे शिकेल आहे का नाही काय सांग मलाच नाही वाटत बा मावशी याच्यावर आहे गुंफा भाई घर फिरवे गुंफाबाई घर फिरवे याच्यात मी बस एवढं आहे बा गुंफाबाई तुमचं नाव आहे मग आता मग अजून काय पाहिजे तुम्हाला तुमच्या नावाचा गंज आहे नाही ना भाई कौशे तुला नाही ना मी तुला नवरा किती गुन्हा तुला माहित नाही मला हे नवा गंज होय त्याच्यावर नाव टाकून आणलेला गुंपाबाई घर फिरवे पण वय तो ना मी मग मला काय समजत नाही का त्याच्यात तारीख टाकेला मा नाताच्या बारसाची मग ते तारीख कुठे त्याची तारीख कुठे गायब झाली अरे बापरे शांतीला केलं करा अरे म्हणजे आता ते आम्हाला काय तुम्ही नसन टाकली एखाद्या आता तुम्ही म्हणता की शर्ट घेतला होता आणि मग त्याच्यात आता ते नाव लिहिले एखाद्या गंजात ती नाव टाकायचं भुललं असं तारीख काय कधी पाहिजे तुम्ही जे काय खरं आहे ते सांगून द्या तुम्ही काय खोटं काम केलं काय म्हणलं तुम्ही हे गंज नवा आणला याच्यावर नाव टाकलं म्हणजे काय आहे काय प्रकरण काहीच नाही प्रकरण काय प्रकरण हेच गंज होय ना ते मग ते तारीख याच्यावर राहिली असं 6 गंज घेतले का नाही 5 गंजावर तारीख टाकली 6व्या गंजावर तारीख टाकली नसेल त्यानं म्हणून तुम्हाला वाटत असेल की बा हे कसं काय हेच गंज होय ते 100% मग 100% सांगतो ना हे होय म्हणजे हे होय अजिबात नाही मला हे नव्हेच ना कारण इतका नवा नसते ना इतका नवा नव्हता माझा थोडासा जुना झाला होता मग असं कसं काय हे गंज म्हटलं बा काहीतरी चलाकी केलेली आहे नवीन गंज आणला माझे गंज आहे तेच पाहिजे मला तर मी काय म्हणतो जे काय असेल ते जाऊ द्या पण हे गंज जे आहे का नाही हे गंज घेऊन घ्या ना तुम्ही मग काय विषय भांडणं करायचं ते तुमचं ते लाख रुपयाला गंज नाही पाहिजे मला माझा गंज पाहिजे हे महत्वाचं आहे मला तुम्ही लोक सांगू काय कोणता पाहिजे काय पाहिजे तो मग गंजाला गंज म्हणजे ते गंज माया म्हणजे नाताच्या बारशातला आहे ते गंज मग त्याची आठवण असते मला हे अजिबात पाहिजे नाही मला माझा गंज कुठे आहे ते द्या तुम्ही महाप्रसादाला नेला होता एका माणसाने सांगितलं मला सगळं काय आहे तुमचं तुम्ही महाप्रसाद भाजला तिकडे वावरात नाही तुम्ही गंज नेला दैनाचा आणि ते तुम्ही आता काय केलं काय नाही ते गंज पाहिजे मला काय म्हणते ते बरोबर आहे का गुंपाबाई बाईचं बरोबर आहे का म्हणलं आता काय कसं समजावून सांगा आता अरे आम्ही नाही नेला ना गंज ते डॅनीला त्यालाच माहिती त्यानं गंज कुठं आणला आपल्याला माहित नाही ना आपण नेलाच नाही ना बरोबर तुम्ही शांतराम भाऊच्या गाडीवर तुम्ही त्यासाठीच बसून गेले तुम्ही नवा गंज आणला त्याच्यावर मला माहित आहे बाबा आता काय कसं करा नाही आणला ना मी गंज नाही आणला ना बाबा नवा तेच होय ना हे तुमचंच होय हे काय कसं समजावं आता नाही आता तुम्ही ऐकत नाही ना आता हे पहा मी तुमचा रिपोर्ट शहरात नाही आता काय मग कसं समजू नका गुंपा मावशी असं केलं तसं केलं त्या कौशीच्या इकडे पाहून मी आता लोक काही केलं नाही आता तुम्ही मुकाट्याला मागं आणून देता का मग आता तुम्ही हजर होता हजर काय म्हणजे काय कसंच काय बोलावं काय समजावं अरे मला काय आपला झुमर पाहिजे बा तू आपण मी काय म्हणतो काय खरं आहे ते सांगू द्या तुम्ही तुम्ही नेला गंज नेला का नेला असं ते सांगा तुम्हाला काही समजावून सांगण्याचं नाही तुम्ही हे बघड्या पुरावा ना हो पुरावा असं तर मापाशी बोलायला तुम्ही कोण म्हणते की मी गंज नेला म्हणून सांगा बरं पुरावा ना तुम्ही मग बोला मला
आता तुला कधी फोडायचं राहत नाही मला मी कधी काय लय झालं तू आता अति झालं म्हणला लोकांचे घन नेता तुम्ही लोकांच्या म्हणजे काय कचरा आहे का तुम्हाला आम्ही काय नेला का मला हात कमावा का ते सामना इकडे घासत राहा ते भांडे हा तुमच्या घरात ठेवा आता मी हे म्हणलं त्या देवला संसानेले धनगनेले ते सगळं भेट तुम्ही काय आहे आता आणि ते सरपंचाला सांगतो काय न्याय निवाडा करा म्हणतो नाही तर पोलीस स्टेशन चालली मी आता जा तिकडे कोणाला रिपोर्ट तिकडे मग काय आणा पुरा असेल तर बोला काही आपलं बोलायचं कुकडे कोणाला काय बोलायचं कोणावर आरोप करायचे ते सगळं संध्याकाळी सांगतो मी आता पुरा घेऊन येते तुम्ही आता काय बोलत ते आता बोलतच नाही मी हे बघ तुम्ही काय म्हणे पुरा आणा महिना मी पुरा आणला हो सरपंच घरी आम्हाला तुम्ही ते बाई यायला आणलं लाईने पाटलाने पाहिलं तुम्हाला गंज घेऊन कुठे पाहिले ते सांगा तुम्ही नदीवर सांगा मला कधीला तुम्ही दिसले का नाही मला गंज धूर राहिले तुम्ही गोट्यानं घासून राहिले होते मग मी दिसल्यावर तुम्ही पळाले पळाले का नाही आवाज द्यायला थांबले नाही त्याला तर कोणीच बोलत नाही डॅनी नाही बोलत ना मोठा नाही बोलत काय बा म्हणलं मी एकटाच नव्हतो ना डॅनी आबाजी होते हे होते सगळेजण होते त्याच्यात महाप्रसाद होता ते मला तुम्ही काय सांगू नका फक्त एवढं सांगा माझा गंज खरा कोणता आहे ते सांगा पहिले बा जे काय ते खरं सांगतो मी एक खेपची गलती झाली बा जे काय तुम्हाला वाटत असेल ते सांगा मला काय करा लागतं ते गंज आहे का नाही ते काय झालेला ते माझ्या चक्कीत ठेवला ते तुमचा खरा गंज आहे हे आम्ही म्हटलं बा भांडणं होऊ नये विनाकारण म्हणून मी आणला ऐकत असंच आहे आम्हाला ऐका म्हणलं जरा काय बोलून राहिले का इतके नाटक करायची गरज नव्हती म्हणलं लोकांचे गंज न्यायचे म्हणलं आपल्या घरात ठेवायचे लय चांगला आहे म्हणलं शोभते म्हणलं तुम्हाला आता काय करू काय म्हणलं मी शांतराम भाऊ तुम्ही सांगा आता सरपंच साहेब न्याय निवाडा करा तुम्ही असं आहे ते ते कसं आहे गुंबा मावशी तुमचं बरोबर आहे जे करण ते भरण पण इथं कसं आहे तुमचा याच्यात लय फायदा झाला याच्यात कारण की खरं गोष्ट सांगतो मी माणसाच्या हातून काही चांगलं काम होईल आपल्याला माहिती नसते जे चांगले माणसं असते त्याचं ते काही करत जाते ते काही करतही नाही तरी त्याचं चांगलं होते कारण की पाहा आता तुमचा गंज तुम्ही म्हणजे दिलाही नाही तर ऑटोमॅटिक तिथं स्वयंपाकाला गेला कुठं मग आपलं बजरंग बलीचा महाप्रसाद ते जंगलातलं जे आपलं मंदिर आहे तिथं तर तुमचा गंज तुम्ही न देता तिथं जाऊन पोहोचला आणि त्याच्यातून त्या सगळ्या वानर आले महाप्रसाद भेटला म्हणजे तुमचं किती पुण्य आहे म्हणजे तुमचा गंज तिथं होता तुमच्या गंजाने एवढं सत्कार्य केलं म्हणजे याचा अर्थ की बा तुम्हाला जास्त पुण्य भेटलं याचं आपल्या डॅनी आबाजीपेक्षा बी बरोबर आहे राजा मानलं पण कसं करणार आहे बा वरचा आहे बा ज्याच्या हातून त्याला म्हणजे स्वयंपाक पाहिजे होता त्याच गंजात त्यानं करून घेतला नाही का म्हणजे ते कोणत्या मार्गानं हो ना बरोबर आहे त्यानं म्हणून असं म्हणलं लागेल कंदील आबाजीला बुद्धी दिली की बा तुम्ही हे गंज घेऊन जा हो म्हणजे सगळं वरच्याच आहे याच्यात कोणाचंच काही नाही आहे हो बरोबर आहे सगळं जय बजरंग बलीनं आपल्याला हे म्हणजे जे काही दिली समजा आपल्या डोक्यातली कल्पना ते सगळं जय बजरंग बलीचीच कृपा आहे आणि त्याचं सगळं पुण्य तुम्हाला श्रेय सगळं तुम्हाला भेटून राहिलं काऊन की गंज तुमचा आहे बाबा म्हणजे आम्ही न करता काही करता पुण्य झालं आमचं नाही का तेच म्हणलं ना मनानं जे निर्मळ माणसं असते ना त्याची अशीच कामं होत असते म्हणून त्याला यश असते कधी बी बरोबर आहे गुंबा मावशी तुमचा गंज बरोबर बरं झालं तिथं गेला काय झाला तर होऊ द्या एक परी हे नवाय घ्या तुमचा ते काय बी त्याला द्यायला लावतो काही विषय नाही त्याचा कारण की लय त्यानं म्हणजे त्या गंजाच्यानं म्हणजे कसं लय जणाचे आत्मे तृप्त झाले तर म्हणून नाही हा खरी गोष्ट म्हणा म्हणजे बरोबर आहे माझ्या पुण्य माझ्या हातूनच वाजवतो नाही का पण माझ्या जाण झालं नाही तिकडे तर आता या मार्गाने गेलं बरं जाऊ द्या आता हे बा कणीला बाबू असे काम करतो जाऊ पण विचारून घेत ते गंगी ठीक आहे द्या ते कुठं आहे तर आणून द्या आता जाऊ द्या आता ते बी द्या नवा बी द्या तर शांत्यांच्या मुलं हो तेच म्हणलं ना पावर आता का म्हणजे आम्ही म्हणजे नेणारे गेलो वाया नाही का म्हणजे आमचा काहीच नाही पुण्य नाही काही नाही काहीच नाही फायदा उरायला दुसऱ्याचा बरोबर ठीक आहे भाऊ ठीक आहे 2 गंज भेटले आणि पुण्य भेटलं ठीक आहे मग